करूया कामांना सुरुवात। आणि आज आहे गुरुवार, सगळी माझी बाकीची कामं आवरली आहेत आणि आज आता सर्वात पहिला मी कुकर लावून घेते आणि आज तुमच्याबरोबर बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ज्या टिप्स आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत। कुकर यासाठी लावते कारण आज करायची मक्याची भजी। कॉर्न घेऊन आलेली मी, तर ते काही उकडून खाल्ले नाहीये, तर म्हटलं आज अनायसे गुरुवार आहे तर म्हटलं त्याची भजी करूया आपण। तर भजी करण्यासाठी ना कॉर्न कच्चे पण वापरले तरी चालतात, पण मी थोडेसे बॉईल करते, तर तेच आता बॉईल करायला ठेवते। आणि आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। आणि कॉर्न मी तुम्हाला नंतर दाखवेन की आपण जे स्टोअर करून ठेवतो ना, तर खूप तसेच्या तसे व्यवस्थित राहतात, कुठेही त्याला अजिबात पाणी वगैरे सुटत नाही आणि मस्त असे राहतात। तर हे थोडेसे मी आता क्लीन करून घेते, वॉश करून घेते आणि मग आपलं कुकर पण रेडी होईल। तोपर्यंत छानपैकी एक पाण्यामध्ये थोडेसे वॉश करून ठेवते। तुम्ही कॉर्न भजी कशी करता मला नक्की कमेंट करून सांगा। प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात, टेस्ट एकसारखीच असते, फक्त कोणी काही जण शॉर्टकट करतात, काही जणी कोणी डिटेलमध्ये करतात, तर तेवढाच फरक असतो। मी जास्त असे त्याच्यामध्ये पाणी घालत नाही बॉईल करताना। आणि आता आपण हे बॉईल करायला ठेवून देऊया कुकरमध्ये। आणि बाकीचं मी डाळ भाताचं कुकर पण लावायचं आहे, पण नंतर लावते। तर आपल्याला एक कमेंट आलेली एका ताईंची, आणि तो प्रश्न आहे ना, म्हणजे ती सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचा माझ्या पण मनामध्ये बरेच दिवस विचार होता, पण त्यांनी एकदम अचूक हेरलं। त्यांनी असं म्हटलं की तू प्राजक्ता बऱ्याच सगळ्या तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवत असते, तू वेगवेगळे प्रकारचे रॅप्स वापरते, म्हणजे जे पेपर्स असतात, जसं टिश्यू पेपर आहे, टिश्यू नॅपकिन आहे म्हणा, किंवा ओडी पेपर आहे, बेकिंग पेपर आहे, त्याच्यानंतर आपले वेगवेगळे बटर पेपर म्हणा, किंवा फूड रॅप पेपर म्हणा, किंवा सिल्वर फॉईल पेपर, ट्रान्सपरंट क्लीन रॅप जो असतो, असे तू कसे वापरतेस, कशा पद्धतीने वापरतेस, किंवा कुठल्या गोष्टीसाठी वापरला पाहिजे, तर हा थॉट पण माझ्या मनात होता ऍक्च्युली। तर मी म्हटलं की आज ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते। तर आता ही कुकरची शिटी होते एका साईडला आणि मी एका साईडला तुम्हाला दाखवते, चला तरी। तर पेपरमध्ये म्हणाल तर इथे माझ्याकडे 4 प्रकारचे पेपर मी वापरते आणि हे प्रत्येक वेगवेगळे आहेत, एकच असे नाही आहेत। तर पहिला आपण या पेपरबद्दल, हे जे रॅपिंग पेपर आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊया। म्हणजे माहिती असं म्हणजे मी ज्या पद्धतीने वापरते किंवा मी ज्या कशासाठी वापरते त्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर पहिला आहे हा ओडी इको बेकचा पेपर आहे। हा मी बेकिंगसाठी वापरते। जेव्हा कधी आपण टीनमध्ये वगैरे जेव्हा मी काही केक बनवते, कुकीज बनवते, तर हे त्याच्यासाठी खूप चांगला यूज होतो याचा। म्हणजे नॉनस्टिक रियुजेबल, इथे लिहिलेलंच आहे, नॉनस्टिक रियुजेबल, कन्व्हिनियंट, हेल्थली आणि मेन म्हणजे सर्वात महत्वाचं हे इको फ्रेंडली आहे। तर याचं ना पॅकिंगची किंमत आय थिंक, पण मी ना हे ऑफरमध्येच घेते। हे काहीतरी ना ऍक्च्युली 200 ते 250 रुपयाला काहीतरी येतं, पण जेव्हा ऑफरमध्ये असते ना तेव्हा मी 2 हे उचलते। आणि याचं एक गोष्ट चांगली आहे ना, हे जेव्हा आपण असे काढतो ना तेव्हा इथे ही लीड हे आहे बघा, इथे कट केलेलं आहे, तर इथे जेव्हा तुम्ही असं ठेवाल आणि असं फाडाल ना तेव्हा तो छानपैकी फाडला जातो। हे बघा मी ते तुम्हाला दाखवते आता जस्ट। अशा प्रकारे आपण फाडू शकतो पेपर, म्हणजे वेगळं आपल्याला कटिंग करायची गरज नसते। जेव्हा कधी तुम्ही बेकिंगचे कुठले पदार्थ बनवाल, जसं आपण नॉर्मली जरी म्हटलं ना घरी चिक्की वगैरे केली, किंवा तुम्हाला गरम पदार्थ काही थापायचा असेल, तर आपण बऱ्याच वेळा अॅल्युमिनियमचं भांडं वगैरे वापरतो। तर अॅल्युमिनियम तेवढं चांगलं नसतं शरीरासाठी, जसं जसं मला कळायला लागलं तसं त्याच्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर तेव्हा तुम्ही खाली पेपरमध्ये, जर ताटामध्ये किंवा जे काही तुमचं भांडं असेल त्याच्यामध्ये इकोबेक ओडीबेक पेपर टाका आणि वरती जे तुम्हाला काही थापायचं ते सगळं टाका। आणि हे नॉनस्टिक आहे, कुठेही खाली म्हणजे पॅनला पण चिकटणार नाही आणि वस्तू तुमच्या वड्या वगैरे जे असेल ना ते इझिली बाहेर निघतं। तर त्यासाठी हा ओडी इकोबेक पेपर मी शक्यतो बेकिंगसाठीच वापरते। आणि मग जर मी काही असं चिक्की वगैरे काही जेव्हा काही प्रकार करते किंवा बार वगैरे करते, हेल्दी बार वगैरे, तेव्हा मी हे वापरते। त्याच्यानंतर जर म्हणाल तर हा क्लीन रॅपचा पेपर आहे। हा तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये बघितला असेल मला वापरताना। याच्याने ना कुठल्याही पदार्थामध्ये ना मॉइश्चर जात नाही। म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला काही स्टोअर करायचं, मॅरिनेट करायचे कुठले पदार्थ असतात, तर त्याला पाणी खूप जास्त सुटतं। तर अशा वेळेस ना तुम्ही हे जर रॅप जर लावून बंद करून ठेवलात ना तर ते खराब होत नाही फूड। आता माझ्याकडे फ्रीजमध्ये कलिंगड आहे, ते मी तुम्हाला आता दाखवते। तर हे बघा, हे फ्रीजमध्ये माझ्याकडे कलिंगड ठेवलेलं होतं
आणि याला मी ना मस्तपैकी हा रॅप करून ठेवलाय. आणि याला ना तुम्ही बघाल ना तर अजिबात खाली काही पाणी वगैरे सुटत नाही. नाहीतर ना फ्रीजमध्ये जेव्हा आपण हे ठेवतो तेव्हा त्याला पाणी वगैरे सुटतं आणि मग खाली फ्रीजमध्ये गळतं किंवा प्लेटमध्ये सगळीकडे होतं. आणि आतमध्ये पण बघाल ना तर अजिबात कुठेही पाणी सुटलेलं नाही, म्हणजे मॉइश्चर मुळे त्याला पकडत नाही. जेव्हा तुम्हाला काही कुठलाही एखादं फ्रुट्स म्हणा किंवा एखादी गोष्ट उरली असेल छोटीशी काहीतरी जी तुम्ही कट करून ठेवणार असाल, आता माझा आंबा वगैरे उरला तरी पण मी तो रॅपमध्येच बांधून ठेवते. कधी काही फूड जर त्याला वरती झाकण नसेल तर तरी पण तुम्ही हे वापरू शकता. याच्यामध्ये शेल्फ लाईफ पण वाढते. भाज्या वगैरे जर तुम्हाला ठेवायला जर वापरायचं असतं, जसं फ्लॉवर आहे, कोबी अर्धा किसलेला असतो किंवा कापलेला असतो, त्या काळा पडतो, तर तेव्हा तुम्ही या क्लीन रॅपचा उपयोग करून जर त्याला फॉईल करून जर तुम्ही ठेवलात ना रॅप करून, तर तो खरंच भाज्या चांगल्या टिकतात. याची किंमत तुम्हाला ऑनलाईन जर तुम्ही बघाल तर 150 रुपयापासून पुढे सुरू आहे. जर तुम्ही होलसेल मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला हा 100 ते 150 रुपयामध्ये, 100 ते 120 रुपयामध्येच मिळेल. आणि हा एवढा म्हणजे खूप चालतो, हा खूप मोठा असतो. अगदी तुम्हाला आणलात ना एकदा तर 1-1.5 वर्ष आरामात जातं, कारण आपण काय हा रोज वापरत नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणाल तर हा अॅल्युमिनियम फॉईल पेपर आहे. हा मी फार कमी वापरते, म्हणजे अगदीच अॅल्युमिनियम रॅपमध्ये ना मी शक्यतो डब्यात वगैरे नेताना आणि थंड पदार्थ काही असतील ना तरच वापरते. म्हणजे जास्तीत जास्त जर आपल्याला फ्रेश ठेवायचं असेल फूड तर अॅल्युमिनियम फॉईल वापरू शकतो आपण. पण शक्यतो याच्यामध्ये मी ना अॅल्युमिनियम रॅप असल्यामुळे मी याच्यामध्ये गरम पदार्थ नाही टाकत. तर शक्यतो थंड पदार्थ म्हणजे याच्यामध्ये पॅक करून मी डब्यामध्ये नेते, तर दिसायला देखील खूप छान दिसतं आणि सगळं जेवण पण व्यवस्थित राहतं. त्याच्यानंतर हा एक नॉर्मल फूड रॅप पेपर आहे. हा पण फूड ग्रेडचाच आहे. हा पण ह्याच्यामध्ये पण ना तुम्ही जे काही फूड आहे, म्हणजे तुमचं सँडविच आहे म्हणा किंवा आपण रोटी वगैरे नेतो ना, तर नॉर्मल तुम्ही याच्यामध्ये याचा पण असाच पेपर आहे, जसा बटर पेपर असतो ना तसाच पेपर आहे हा बघा. आणि याच्यामध्ये देखील तुम्ही पदार्थ तुमचे चांगले व्यवस्थित रॅप करून घेऊन जाऊ शकता. म्हणजे जेव्हा तुम्हाला डब्याला वगैरे न्यायचं असतील किंवा कुठेही न्यायचं असतील तर अशा पद्धतीने हे 4 जे शीट्स आहेत ह्या मी वापरते माझ्या डेलीच्या यूजमध्ये. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असेल, प्रत्येकाचा कुठे ना कुठेतरी मी उपयोग केलेला आहे. फक्त आज याची माहिती मी डिटेलमध्ये दिली. अगदी कमी खर्चामध्ये हे एकदा जर तुम्ही आणून ठेवले ना तर तुम्हाला वर्षभर जातील. 120 रुपये हे तर डीमार्टमध्ये खूप ऑफरमध्ये असते. 120ला तुम्हाला 2 मिळतात. हा फक्त ओडी इकोबॅग पेपर तुम्हाला महाग मिळेल, 200 रुपयापर्यंत मिळेल. आणि हे फूड रॅप जर तुम्ही घेतलात तर हे पण ऑफरमध्येच असतात. 100-150 रुपयापर्यंत हे मिळून जातात. एकदा जर तुम्ही आणून ठेवलात ना तर वर्षभर जाईल. मुलांना शाळेत वगैरे देताना किंवा आपण जरी डब्यातनं कधी काही घेऊन जायचं असेल किंवा कोणाला द्यायचं असेल तर थोडं रॅप करून दिलं तर खूप छान दिसतं आणि समोरच्याची खायची इच्छा देखील वाढते. तर या सगळ्या गोष्टी मी माझ्या किचनमध्ये वापरते. आणि आता इथे म्हणाल ना तर ही एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेन, ही गोष्ट तुम्ही तुमच्या किचनसाठी नक्की परचेस करा. हे टिश्यू नॅपकिन आहेत आणि हे रियुजेबल, रिवॉशेबल आहेत. म्हणजे याला तुम्ही वॉश करून हे परत देखील वापरू शकता. हा असा रोल येतो आणि इथे ना मध्ये याला असं कटिंग ऑलरेडी येतं, तर तुम्ही हे काढून मग हे असे वापरू शकता. आणि अगदी खूप किचनमध्ये जेव्हा कधी तुम्हाला काही यूज करायचं असेल तर हे खरंच खूप चांगले आहेत. म्हणजे हायजीनच्या ह्याने तुम्ही म्हणाल तर खरंच खूप चांगले आहे. जे आपण काही याच्यामध्ये कपडा वापरतो जेव्हा किचन प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करताना, तर त्याच्यामध्ये तो पिळतो किंवा धुतो तर तो सुका पण राहत नाही. बऱ्याच वेळानंतर सकाळी सुकतो. हा अगदी पटकन असा ड्राय देखील होतो आणि वॉश पण पटकन असा होऊन जातो. आणि मेन म्हणजे ना क्लीन करायला खूप इझी आहे. आणि याचं किचन प्लॅटफॉर्मवरती जर काही सांडलं जरी असेल ना तर याच्यामध्ये पटकन असं ऑब्झर्व होऊन जातं आणि कुठेही पाणी 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 पण असं दिसत नाही. अगदी पटकन असं क्लीन होतं. तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल. एखादा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन याच्याबद्दलचा, की ज्याच्यामध्ये आपण किचन मधल्या बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जेव्हा मी किचन प्लॅटफॉर्म जेव्हा क्लीन करेन ना तेव्हा याचा उपयोग कसा करते मी तो देखील मी नक्की दाखवेन. आणि मी फक्त एक टिश्यू पेपर वापरते. टिश्यू पेपर कुठलेही शक्यतो याचेच वापरते मी, जे डीमार्टमधनं मी घेऊन येते बाय 1 गेट 1 ऑफरमध्ये जे असतात ते. आणि हे आपल्याला बऱ्याच, म्हणजे तुम्हाला काही सांगायची गरज नाही, सगळ्याच गोष्टीमध्ये यूज करू शकतो आपण. मला हे ऍक्च्युली किचनमध्ये जेव्हा मी फ्रीजमध्ये काही स्टोरेज वगैरे करते त्याच्यासाठी मला लागतात, म्हणून मी घेऊन येते. आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याकडे पर्सनलसाठी पण मला टिश्यू पेपर वगैरे वापरतात, म्हणजे लागतात, तर तेव्हा मी घेऊन येते. म्हणजे बाय 1 गेट 1 मध्ये डीमार्टमध्ये ज्या ज्या ऑफर्स असतात टिश्यू पेपरवर त्या सगळ्या घेते. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत्या.
घरात आंबे असले ना की इथे तिथे कुठे दुसरीकडे लक्ष जातच नाही. तर म्हटलं जेवताना आंबा कापून खावा म्हणून तो पाण्यात भिजत घालून ठेवला, म्हणजे समोरच ठेवलाय किचनमध्ये. इथे आता भजीची तयारी करायची. इथे मी अख्खे धणे, अख्खे जिरं, 2 मिरच्या, थोडंसं आलं, थोडंसं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे. आणि थोडंसं फिरवून घेतलं ना, थोडंसं अगदी कचकचीत म्हणणार ना तशा पद्धतीचा आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं, अगदी बारीक नाही करायचं. आणि आता याच्यामध्ये जे उकडलेले कॉर्न आहे त्याच्यातलं मी पाणी सगळं काढून टाकलंय आणि ते देखील मिक्सरला फिरवून घ्यायचे. ते देखील जाडसरच ठेवायचे. अगदी आपल्याला खूप अगदी त्याचं बारीक करायचं नाही. जेवढं तुम्ही जास्त बारीक कराल ना तेवढं त्याला जास्त पाणी सुटेल. आता या मिश्रणामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे सगळ्या गोष्टी टाकायच्यात. मी थोडासा एक कांदा टाकलाय, अजून थोडीशी कोथिंबीर टाकली, म्हणजे टेस्ट खूप छान आणि कुरकुरीत होतात आपली भजी. याच्यानंतर मध्ये तुम्ही हिंग, थोडंसं तुम्हाला पाहिजे तर मीठ, त्याचप्रमाणे तुम्हाला परत धणा पावडर, जिरा पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. चाट मसाला पाहिजे तर चाट मसाला टाका, पण मी साधं सिंपल ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये फक्त मी मीठ टाकलंय. 4 चमचे मी बेसन घेतलेलं आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ज्याने आपली जी भजी आहे ती अगदी कुरकुरीत अशी होतील. तुम्ही या पद्धतीचं मेजरमेंट घेऊन बघा आणि भजी करून बघा. आणि याच्यामध्ये पाण्याची वेगळी गरज पडत नाही, कारण मका आहे, याला बरंचसं पाणी सुटलेलं असतं आणि कांदा आहे आणि मीठ घातल्यामुळे त्याला आपोआपच पाणी सुटतं. इथे माझी एका साईडला जवळपास बाकीची पण तयारी झालेली. डाळ तयार झालेलं डाळ मी ट्रान्सफर करून घेतली, म्हणजे भांडी घासायला मी मोकळी झाली. त्याचबरोबर भाजी होती. भाजी पण आज गुरुवार असल्यामुळे माझ्याकडे वालाची भाजी किंवा घेवड्याची भाजी असते. ती तुम्हाला माहिती आहे, दोघांपैकी एक भाजी माझी गुरुवारची ठरलेलीच असते. तर घेवड्याची भाजी होती, ती ट्रान्सफर करून घेते, म्हणजे त्याचं पण जे भांडं आहे ते देखील मला घासायला तयार झालंय. आणि नंतर मी भजी करायला घेतली. म्हणजे एका साईडला ही सगळी भांडी करून घेतलं ना आपण की किचन प्लॅटफॉर्म देखील मोकळा होतो आणि आपण आरामात तिथे काम करू शकतो. मग तुमचा प्लॅटफॉर्म मोठा असो किंवा छोटा असो, अगदी गडबडीत खूप गिचमिडीत जर कामं करायला गेलो ना तर मग खूप इरिटेट व्हायला होतं. तर आता आपली भाजी एक बॅच भजी तयार झालेली आहे बघा. कुरकुरीत अशी झाली आणि जास्त अशी एकदम ब्राऊन करायची नाही, कारण मग खूप ब्राऊन केली ना तर मग खायला थोडीशी कडवट सारखी लागतात ती. त्याच्यामुळे मी थोडीशी अशीच कलरवर ठेवली. आणि मी ही जवळजवळ 3 ते 4 बॅचेसमध्ये केली आहे. आणि ही थोडीशी होती. तुम्ही म्हणाल एवढी जास्त भजी एका टायमिंगला, तर असं नाहीये. ही थोडीशी जी भजी तयार झालेली ती बाजूला पण द्यायची आहे मला, म्हणजे शेजारी पण द्यायची आहे. तर मी म्हटलं त्यांच्याकडे पण देईन. आणि आता हे होतंय तर म्हटलं एका साईडला जी भांडी पण आहेत ती देखील घासून घेऊ. आज किचन प्लॅटफॉर्म मी थोडासा नंतर क्लीन करणार आहे, कारण हे जे तेल आहे ते देखील मला काढून ठेवायचं, कारण मी ते परत कढईतच जमा करून ठेवत नाही. मी नेहमी ते ट्रान्सफर करून ठेवते. मग ते थोडं गरम असल्यामुळे आणि प्लॅटफॉर्म पण खूप गरम असेल, त्याच्यामुळे म्हटलं पहिली आपण जी भांडी काढून घेतलेली आहेत सगळी, जे आपण शिरा केलेला आहे, चपात्या केलेल्या होत्या, असं सगळ्याची जी भांडी होती वरण भाजीची, ती सगळी मी आता क्लीन करून घेतली. म्हणजे मग नंतर जेवणानंतर घासायचा कंटाळा येत नाही आणि काम देखील जेवणानंतर पटकन झालं असं वाटतं. आता इथे बघू शकता, भांडी घासून होईपर्यंत एक 10 मिनिटं लागतात, 10 ते 15 मिनिटात. तोपर्यंत आपलं कढईमधलं तेल बऱ्यापैकी थंड झालंय आणि किचन प्लॅटफॉर्म देखील बऱ्यापैकी थंड झालेला असतो. तर आता तेल मी गाळून घेते आणि मग ते सकाळी मग आपण लगेचच यूज केलं ना तर मग बरं पडतं. जास्त दिवस हे तेल पण वापरू नये, जे आपण असं भजीला वगैरे यूज केलेलं आहे ते आता मी करून घेते आणि मग आपल्या पुढच्या कामांना सुरुवात करते. पुढचं काम म्हणजे मेन काम आहे आपल्याला जेवण करायचंय, कारण आता गुरुवार आहे, नैवेद्याचं जेवण असतं. तर ते आता हे सगळी माझी आवरावरी झाली आणि आता फक्त आंबा कापून घ्यायचा आपल्याला आणि फक्त प्लॅटफॉर्म क्लीन करायचा. तर आता सगळं जेवण वगैरे झालंय, तुम्हाला दाखवलं मी. फक्त आता प्लॅटफॉर्म क्लीन करायचं राहिलंय, पण थोडं ऑइल होतं ना तर मी म्हटलं की सगळं आवरून घेते आणि मग करते. ऍक्च्युली मी अगोदरच सगळं करून घेते, पण तेल खूप गरम होतं म्हणून मग मी क्लीन नाही केलं. आता सर्वात शेवटी आता आंबे आहेत, तर मग सर्वात शेवटी म्हटलं आंबा कापून घेऊया, कारण आता जोपर्यंत आंबे आहेत तोपर्यंत रोज जेवताना हा आंबा खाल्लाच जाईल. बघूया अजून मँगोच्या काय काय रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करायला मला मिळतात ते. मला जसं म्हणायचं होतं केशर आंबा मोदक करायचे होते, पण मी ते करणार आणि नक्की तुमच्याबरोबर शेअर देखील करेन. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरात लवकर तुमचा क्वेश्चन अँड आन्सरचा ब्लॉग मी लवकरात लवकर घेऊन येईन. आणि आंबे पण तुम्ही खायला या. तर आता हे झालंय माझं. ऍक्च्युली मला ना विळीवर कापायला खूप आवडतं आंबे वगैरे. मला आईकडे ना विळीची सवय होती,
इथे आल्यावर मला विळीची सवय नाही, मला इथे मग इथे आल्यानंतर सुरीची सवय झाली आहे. तर आईकडे विळीच वापरायची मी कंटिन्यू, आणि मला विळीचीच चांगली सवय आहे. सुरीची एवढी सवय नाहीये मला, पण बऱ्यापैकी जमतं आता, मला सवय झाली आता त्या सगळ्याची. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला मला नक्की कळवा, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या एका छानशा ब्लॉग सोबत तुमच्यापर्यंत भेटण्यासाठी परत मी हजर असेल. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट.